म्हणून घराच्या बाहेर निघायला भीती वाटते. बाबा आहे बघा, साप बघा. आणि दोघांचे रील्स काढायचे होते, तर चला फटाफट. बंटी बोलतो दोन्ही इकडे टाके, आता यूट्यूबवर पण टाके आणि इंस्टावर पण मच्छेन बोलते. तर भाई आता ऐकणार नाही कोणाला. आणि या साईडला पूजा. तर चला गाईज, हा आहे बेड आणि बाबू आता इथे झोपणार आहे का. हा किचन. तर हे गाईज कसे होते तुम्ही, आयोग सर्व मजेत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जस्ट उठलोय, वाजलेत 1. मस्त तुम्हाला इतक्या दिवस सांगत होतो साप. तर तुम्हाला आज दाखवतो. मी जस्ट उठलोय आणि जस्ट बाहेर आलं खिडकीच्या इथं. तर पूर्ण अख्ख्या बाहेर आलं. इतक्या दिवस तुम्हाला सांगतो तिथे साप थोडा मुंडीच होती. तर आज तुम्हाला सर्व दाखवतं 2 मिनटं. पहिले यांना जेवायला द्यायचं आहे कुत्र्यानं. हे बघा आहे किती आणि आहे किती. त्यांना जेवायला देतं आणि लगेच तुम्हाला तो साप दाखवता कितका मोठा आहे. तुम्ही बघा फक्त किती मोठा आहे. मी बघूनच हैराण झाल्या. तर चला फटाफट दाखव. खिडकीतून दाखवता, नंतर इकडून दाखवता. पहिले चला खिडकीतून. म्हणून घराच्या बाहेर निघायला भीती वाटते. बाबा आहे बघा, साप बघा किती मोठा आहे. त्या दिवशी ते बिलमध्ये होतं पण पहिले माहीत नव्हतं म्हणजे इतका मोठा आहे. आज बघा, हे बघा इतका मोठा आहे. चावला तर डायरेक्ट खतम वाटतं. तो बघा लावला चक. कुठं साप यो चावतं का यो? चावण आहे, आवरा मोठा चावण आहे. किती मोठा बघा बाबू. तिथं टायर चालायला लागेल नाही तो काय आपल्याला. बाबा 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 कुठे चालले त्याचा त्यालाच माहीत नाही. प्लस आम्ही निघता तिथेच आहे बघा. इतका मोठा ना बाबू. भीती वाटत जवळ जाय. आता अंगावर गेले बघा. पुण्याला वाटतं काय सावली खातं वाटतं बाबू. माझी इथं फाटतं काहीच असलं आहे बाबू. आणि प्लस बॅगही चालेल, बॅगीवरून जात पण नाही बघा. बाबा बाबा बाबा. चला काय तुम्ही बघितलंच असेल तो साप इतका डेंजर होता. आजरवाड होती वाटतं, पण तो चावत नाही बोलतो. पण बघूनच बेकार सीन होतं. म्हणजे इतका बेकार आहे ना, बघूनच घाबरत. त्याला जेवायला द्यायचं आहे बघा. थांबायला पण जेवायला देता. हे पण जाम भूक लागली असल्यानं हे बघा आला असं धावत. आता मस्त तिकडे जेवतील. आणि आता चला आपण पण जेवण वगैरे करून घेऊया, कारण 1:30 वाजलेत. आणि आयोग तुमचं जेवण वगैरे झालं असेल, नसेल झाला तर करा फटाफट. तर आपण पण जेवण वगैरे करू आता. तर चला गाईज, डायरेक्ट आपण 5 वाजता ब्लॉग चालू केला. जेवण केल्यानंतर आपण 2-3 विजी बनवले, डायरेक्ट झोपलो. तर बघता तर आता उठल्या डायरेक्ट 5 वाजले. तर जस्ट बघा हे आलं लगेच अंगावरती. यांची मस्ती बाबा यो चावतं. हट. याला पण इंजेक्शन द्यायला लागेल, नाही तर हे पण काय ऐकणार नाही. तर जस्ट हे बघा चाय घेतले आणि लगेच आता चाय वगैरे पिता आणि लगेच दादाला नाही तर बंटेला कॉल लावतो. बरं चल कुठेतरी काय खायला, जाम भूक लागली अशी पण. तर काय खायला तरी जाऊ. असा पण ब्लॉग आपला अर्धावट आहे, तर त्याला पूर्ण करायचं आहे आपल्याला. तर चला पटापट चाय वगैरे पिता आणि लगेच कॉल लावता. तर चला. तर चला काय खायला जायचं आपलं कॅन्सल झाले आपल्यासोबत. हे बघा हे आलेत, म्हणजे हे बोलता डायरेक्ट चल जाऊ फोटो काढायला. तर हे बघा बंटी आली आणि इकडे आले. बंटीचं रील्स काढायचं आहेत का? हा बंटी रील्स काढायचे आहेत का? आणि आता इथल्या पण आले. इथल्या पण काय आता ऐकणार नाही बघा. तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कसं एडिटिंग वगैरे तुम्हाला सर्व दाखवतं, म्हणजे फोटो वगैरे कसं काढता ते
नंतर एडिटिंग वगैरे करू आपण. तर चला. तर गाईड जस्ट आले आणि इकडे बघा चालले मॅच. दर 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 काजू म्हणतात मला. तर चला आता काढूया गार्डनचे इथे जस्ट आल्या आणि हे दोघांचे रील्स काढायचे होते. तर चला फटाफट. बंटी बोलतो दोन्ही इकडे टाकेन, आता यूट्यूबवर पण टाकेन आणि इंस्टावर पण मच्छेन बोलते. तर भाई आता ऐकणार नाही कोणाला. चांगली तरी कोणती तरी बघतात जागा आणि तिथे लगेच चालू करते. यांच्या दोघांचे काढायचं फोटो बघा. तिथं पण एक आहे. काय आपल्या भाईची काय झाला काय आपल्या भाईला व्हिडिओ वगैरे एडिट करायचं असेल तर लवकर लवकर DM करा. हो एकदम 10 व्हिडिओ एडिट करून भेटेल. बघा तिथे नाही ते इथे हे बोलतील तिथे आता काढू. तेव्हा तिथे पण एक चालू झालेली आहे म्हणजे एडिटिंग बोलता शूट. त्या बघा मस्त सनसेट होईल आता थोड्या वेळाने. त्या साईडला नदी आहे. क्लायमेट भारी असते. तर बंटी आता कुठे काढतो त्याच्यावरती आहे. त्या बघा त्या साईडला नदी आहे. आणि आता थोड्या वेळाने सनसेट होईल. मस्तच आहे बघा. तर चला काही तिथे जाम रील्स वगैरे काढल्या. आता बंटा बोलतो दुसरीकडे जाऊ. बोलतो इथं एकच जागेवरती नको. तर बंटा दाखवू तुला कशी रील्स काढायची आहे. अरे दाखवतो समजेल ना भाई कशी बनवायची आहे. बंटा बोलतो डायरेक्ट पोस्ट केलं बघ. आपण आपली रील्स दाखवू काय डायरेक्ट बनवून झाल्यावरती पोस्ट केल्यावरती बघा. आता आपण या यूट्यूबवरती पण टाकू याची रील्स. घंटी नहीं गया कहाँ गई क्यों मजा किसमें आता दबाने में ना. तर चला अशीच असते मजा. तर चला आता जाऊ आपण. आठवत नाही किशन रन. हो तर चला फटाफट दुसरीकडे जाऊ आता. बंटी यार चल तुझा बी काढता. तर याचा झाल्यावरती लगेच बंटीचा काढता. तेव्हा काय याही चालू केली शूट. आता बघा चांगले लोकेशन बघता नाही बघा. हा पण मस्त आहे. आता इथे काढतील मग दाखवता बघा. ये साईडचे पुरा काढू म्हणजे आणि वरचा मोठा. तर बघा आता फटाफट. थांबा हा थांब ना. ये बंटी तुझा काढता ये मी आता बंटीचा आपण काढू दे. बंट्याचेच फोन काढता नंतर हे ड्रॉप करते. एका साईडला ब्लॉग बी राहू दे. तर चला काय जातं याचे काढता आणि मग नंतर बनवता ब्लॉग. बंटेला कशी बनवायची आहे तर या गाण्यावरती बनवायची आहे. तर तुम्हाला लगेच पोस्ट केल्यावरती तुम्ही बघा. दिसेल. तर चला फटाफट. तर चला काय जाम फोटो काढले. तिघांचे काढले आणि आता जाऊ आपण काहीतरी खायला. जाम भूक लागले. 6:30 वाजले. मस्त असा क्लायमेट झाले. एका साईडला सनसेट वगैरे झाले. तर चला आपण जाऊ फटाफट बघू. जाम अशी पण भूक लागली. तर चला काय जस्ट आलं लोढामध्ये आणि आपण आलं फ्रँकीच्या इथे आर्मी रोडकडून. तर बघा कसं बनवते. यांनी ऑर्डर दिले. नहीं लिखा आपका है ठीक है. टिक्का का कितने हम झाली पण एक पट. तर चला काहीच आपल्या फ्रँकी आलेले आहे बघा. जस्ट केले चालू केले सुरू आहे बघा. यांनी दादानी पण केले. आता खाता आणि मग लगेच आपला व्लॉग कंटिन्यू करता.
तर चला guys, वगैरे झालेलं आहे आणि आपण सुद्धा निघालो घरच्या इकडे. मस्त आहे बघा. आता चालू आहे आणि जस्ट निजा तल्यावर आहे बघा. काल तेव्हा दिसणार जाम मोठंच आहे तिकडे खेळायला आहे. आणि आता आम्ही तर चला काहीच वाजलेत 8 आणि आपण जस्ट लगेच घरी आले आणि तसंच पप्पाने त्या सोबत चालत डोंबिवलीला आपल्याला घराची पूजा आहे म्हणजे तिकडे आता चाललोय. हे बघा तयारी वगैरे केली आहे आणि लगेच तसंच निघालो. तर चला तर आपण ब्लॉगमध्ये राहा, आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पुढे गेल्यावरती लगेच समजेल आपल्याला. तर चला फटाफट जाऊ आपण. घराची पूजा वगैरे साईडला. भाऊ कधी आले? कधी आला? आता चालले मागाशी. हा आता चालले मागाशी गाडी. वस्ती नव्हता का? आता चालले. नाही आता जाणार आज वस्तीलाच का? हा गाईज बघा हे बघा इथे पूजा वगैरे चालू आहे. आणि तो कुठे दुसरा घालती जेवत. हा जेवत घालती. किती खाते तो? रास खाते. आणि मम्मी कुठे? मम्मी पण घालती जेवत. बघा गाईज इथे कसं पूजा वगैरे चालू आहे. मध्ये पण दाखवतोय बघा. तर चला गाईज हा आहे बेड आणि बाबू आता इथे झोपणार आहे का? हे बघा बाबूची मस्ती बघा. दीदी इथेच झोपेल. तुम्हाला आता बाहेरचा पण दाखवतो. पहिले हा बेड वगैरे बघून घ्या. आता झोप. तर हे बघा इथे टॉयज आहेत. आपल्या स्पीकर आहे आणि हात दुसरा रूम पण आहे. हा दुसरा रूम पण आहे. तो पण दाखव. चला आता दाखव बोल तर दाखवायलाच लागेल. आता चल बाहेर. हा बघा किचन. तिथे मस्त वेगळं आहे एका साईडला आणि एका साईडला पूजा दाखवतो. फोटो वगैरे चालू आहे आणि या साईडला पूजा. तर चला काय वाजले 9:30 आणि आपण जेवायला घेतलं बघा. इतका काय पण आहे. बाबू जेवला? हा कधी नाही. तो दुसरा तो पण जेवला. तेव्हा सर्वजण जेवायला बसलेत. आपण पण लगेच घेतले जेवायला. चला फटाफट जेवण वगैरे करू आणि लगेच आपला व्लॉग कंटिन्यू करू. तर चला काय वाजलेत 10 आणि मी पण इथून निघालो. तर बाबू किती वाजेपर्यंत? आता निघू लागेल. तुम्ही निघलो. बाबू पप्पा सोबत येणार ना. तर चला आपण पण जाऊ फटाफट. घरी गेलो बघू कुठं असतं तर तिथं पण घरी गेलो पण ब्लॉग बघू. आज मॅचला जायचं होतं. दादा साहेब गेलं ना वाटतं ते बोललेलं आहे. तर बघू गेलो तर जाऊ नाहीतर आपला ब्लॉग बघू घरी. तर चला फटाफट. तर चला काही वाजलेत 12. जस्ट आल्या घरी. म्हणजे तो एक काम होता पप्पा. तो काम करायला जाम टाईम लागला. 1.5 तास झाला. तो उभाच होतो टीव्हीचा. तर चला आजचा ब्लॉग पण इथेच एंड करता. कोणाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, एक कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.